हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू तनूज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत हमूस लेडी फिश पेपर फ्राय. आता पहिलं आपण हमूस करायला घेऊया. ह्यासाठी मी 2 वाट्या चणे भिजवलेले ते आता बॉईल करून ठेवले. ते आपण आता ग्राइंडरमध्ये घालूया. नंतर इथे मी 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 मिरची, 1 लिंबाचा रस, 1 लिंबाचा रस आणि ताहिना. ताहिना म्हणजे आपली तीळ आणि ऑलिव्ह ऑइलची पेस्ट. तुमच्याकडे हे पेस्ट नसेल तर तुम्ही तीळ आणि ऑइल पण घालू शकता ग्राइंड करताना. ही मी घालते 2 चमचे, कारण आपल्या 2 वाट्या चणे आहेत. हे जास्त झालं तर पण कडवट लागते. हे आता आपण इथे ग्राइंड करून घेऊया. आणि मी चणे घेतले, त्याच्यात थोडंसं पाणी पण होतंच, मग त्याच्यात ते ग्राइंड होऊन जाईल. कारण आपल्याला पेस्ट पाहिजे, एकदम घट्ट पेस्ट नाही, थोडी लूज पेस्ट. आणि सायमल्टेनियसली मी तुम्हाला फिशचा पेपर फ्रायचा तो पण मसाला दाखवते. इथे आपल्याला लेडी फिश पेपर फ्रायचा मसाला, इथे 20 ते 25 छोट्या लसूण घेतलाय. त्याच्यात परत आपण घालूया 1 लिंबू. आणि माझ्याकडे 4 लेडी फिश आहेत, मुडदोश आपण म्हणतो ना, इथल्या भाषेत म्हणतात काने. पेपर फ्राय म्हणजे पेपर तर आपल्याला हवाच. हे 2 चमचे काळी मिरी. 2 चमचे जास्त होईल कारण माझ्याकडे 4च फिश आहेत, तर मी 1.5 टेबलस्पून घालते. तर इथे घेतल्या 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 लिंबू आणि 1.5 टेबलस्पून काळी मिरी. आपण ह्याच्यात घालूया सॉल्ट टू टेस्ट. आपल्याला ह्याच्यात पण चण्यात पण सॉल्ट घालायचं. आता मी हे ग्राइंड करून घेते. आपला हमूस तयार आहे. आपण हे बोलमध्ये काढून घेऊया. घालून थोडे चणे बॉईल केलेले आणि एक आपला अनारदाणा असतो ना, त्याच्यासारखी एक पावडर मिळते. ती पावडर फक्त स्प्रिंकल करायची. तुम्ही अनारदाणा पावडर पण घालू शकता. ही बघा, ही अशी ना लूज पेस्ट आहे बघा, कन्सिस्टन्सी त्याची. आपण त्याच्यात घालूया ऑलिव्ह ऑइल. थोडे चणे, ह्याला सुमॅक म्हणतात, तर ही सुमॅक पावडर घालूया. इथे मिळते की नाही माहित नाही, आपण अनारदाणा पावडर पण घालू शकतो. म्हणजे मी पण एकदा ट्राय केलेला आहे अनारदाणा पावडर. ते फक्त आपल्याला स्प्रिंकल करायचं. आणि थोडीशी पार्सली इथे फ्रेश मिळायला खूप त्रास आहे, म्हणजे सहजासहजी नाही मिळत. आपला हमूस तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आता आपण फिशला मसाला लावूया. हे आता मी इथे फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण हे थंड असायला हवं. इथे आपण रफली पेस्ट करून घेतले. गार्लिक, काळी मिरी आणि लिंबू आणि सॉल्ट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद पण थोडीशी घालायची. हे मी आता इथे काढते. घालायची आता हळद आणि चॉप कढीपत्ता. आणि हे आपण फ्राय करणार आहोत घीमध्ये. पत्ता आपण चॉप करून घेऊया. कढीपत्ता, हे फिश आपण ह्याच्यात घालूया. लेडी फिश. आपण घीमध्ये फ्राय करणार, असंच फ्राय करणार, म्हणजे त्याला कोटिंग वगैरे काही नाही करणार आहे. राईस नाही तर युजली मी फिशला राईसचं कोटिंग करते ना, राईस फ्लावरचं, तसं काहीच नाही.
तुम्हाला पण जर कधी हिरवा मसाला, लाल मसाला, फिश कंटाळा आला असेल तर तुम्ही असं पण करू शकता आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. खूप छान. म्हणजे जरा पण आपण कधी कधी फ्राय फिश वगैरे खातो तर जरा छातीवर जळजळतं वगैरे ना, तसं काही नाही होत. त्याच्यात आपण घातलंय काळी मिरी, लसूण, हळद, मीठ, कढीपत्ता, लिंबू. हे बघा, हे असे दिसतात. मी इथे घेते आता खबूस बनवायला. इथे मला कोणीतरी प्रश्न विचारलेला, मी इथे एवढं करते आणि आम्ही दोघंच असतो घरी, तर एवढं खातं कोण? तुम्ही एवढं खाता का, असा प्रश्न विचारलेला. म्हटलं नाही, आम्ही नाही खा, आम्ही दोघंच आहोत. पण मी करते तर मी माझ्या नेबरला वगैरे पण देते, त्यांना पण खूप आवडतं माझं जेवण. म्हणजे मी काय करेन ते त्यांना आवडतं, त्यांच्यासाठी पण मी करते. आणि असं असतं ना, आपल्याला माहिती आहे कोणीतरी आपलं जेवण लाईक करतं, म्हणजे आवडतं त्यांना, आता आपण मग जेव्हा करू तेव्हा मग आपण जरा जास्तच करतो, नाही का. आणि मला अशी फक्त 2च माणसांची अशी करायची सवय पण नाही. आता हे मी तुम्हाला दाखवत नाही आता, कारण हे मी मागे तुम्हाला रेसिपी दाखवलेली. आता मी हे पटकन करून घेते आणि मग तळताना मी तुम्हाला दाखवते, कारण मी घी मध्ये तळते. हे फिश फ्राय करायला घेऊया. घालूया घी. इथे ना बाळंतीण लोक बायकांना हे असं खूप देतात, हे फिश. इथे म्हणतात काने, इथल्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणतात काने. आपण मराठीत म्हणतो मुडदोशा आणि इंग्लिशमध्ये लेडी फिश. असं शॅलो फ्रायच करायचं आहे. तुम्ही पण हे नक्की करून बघा, घीमध्ये फ्राय करून. फ्राय करते. कसा वाटला आजचा आमचा मेनू? हे मी हमूससाठी कांदा चिरून ठेवला आणि बारीक चॉप केलेली मिरची. हा आहे आपला आजचा मेनू. एन्जॉय. Thank you for watching.